बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे, दुसरा आमदार आला म्हणजे तुम्हाला माझी किंमत कळेल, मी केलेली कामं तुम्हाला कळतील, अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या वक्तव्याला कार्यकर्त्यांचा एकमुखी विरोध. पण बारामतीत मी वेगळी भूमिका घेतली नाही तरी पराभव झाला, अजित पवारांनी व्यक्त केली खंत. विधानसभेची निवडणूक बारामतीच्या भविष्याची, बारामतीचा उमेदवार ठरवताना सगळ्यांची मतं लक्षात घेणार, तुम्ही मतं सांगा, अंतिम निर्णय मी घेणार, अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीकरांनी लोकसभेमध्ये कौल न दिल्यानं अजित पवारांनी निवडणुका न लढवण्याचं वक्तव्य केलं असेल, आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. गुलाल आपलाच दादाचा वादा, अजितदादांच्या एक्स अकाउंटवरून राष्ट्रवादीचं नवं गाणं पोस्ट. कुटुंबामध्ये फूट ही चूक झाली, गडचिरोलीमध्ये अजित पवारांकडून जाहीर कबुली, दादा पश्चात्तापाच्या मूडमध्ये आहेत का, जयंत पाटलांचा सवाल. उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा पश्चात्ताप झाला असेल तर त्यांनी तत्काळ शरद पवारांना त्यांचा पक्ष माघारी द्यावा, शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासेंचा अजित पवारांना सल्ला. इंदापूरमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी, बॅनरवरती हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा फोटो, राजकीय चर्चांना उधाण. महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत जलील यांचा गौप्यस्फोट, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली, पण आघाडीकडून काही प्रतिसाद नाही अशी माहिती. आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून राज्यामध्ये घोंगडी बैठक सुरू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची माहिती. मराठ्यांनी सरकारची झोप उडवली, जरांगेंची टीका. राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री फडणवीसांना मराठ्यांचा द्वेष, प्रत्येक आमदार फडणवीसांचं ऐकून बोलतोय, जरांगेंचा फडणवीसांवर आरोप. महायुती आणि महाविकास आघाडीमधील मराठ्यांना आरक्षण लागणार नाही का, मनोज जरांगेंचा सवाल. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, ते कधीही आत्महत्या करणार नाही, जरांगेंचं सरकारला आवाहन. तिसऱ्या आघाडीमध्ये मनोज जरांगेंना घेण्यासाठी प्रयत्न चालू. आपल्या हातामध्ये सत्ता आल्यावर शाहू महाराजांनी जसं आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार, संभाजीराजे छत्रपतींचं आश्वासन. विधानसभेसाठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींपर्यंत शिवसैनिक मुख्यमंत्र्यांचा आभारपत्र पोहोचवणार. या क्षणाची एक मोठी बातमी. पुण्यामधील नर्हे परिसरामध्ये बायकोनं नवऱ्याची हत्या केलेली आहे. नवरा दारू पिऊन त्रास देत असताना हत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. सिंहगड पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली आहे. आणि आता पाहणार आहोत उर्वरित घडामोडी केवळ 9 सेकंदात बातमी. एकनाथ खडसेंनी विकासाचं राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण केलं, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर आरोप. चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार आहेत. एकनाथ खडसेंकडून शिंदे गटाचे चंद्रकांत पाटलांवर प्रत्यारोप. भाजपवाले लालबागचा राजा देखील गुजरातला नेतील. अमित शहा उद्या लालबाग राजाच्या दर्शनाला येत असल्यानं संजय राऊतांकडून टोला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, एका कार्यक्रमात फडणवीसांच्या समोर भाजप आमदार परिणय फुकेंनी जाहीररित्या बोलून दाखवली इच्छा. पूर्व विदर्भात भाजपला धक्का, माजी आमदार गोपाळदास अग्रवाल 13 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करणार. अग्रवाल 3 वेळा काँग्रेसकडून आमदार झालेले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता भाजपमध्ये प्रवेश. गोंदियामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीनं विकास केला नाही, काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा आरोप. सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा एकदा बंड करण्याची चिन्ह. कवठे महांकाळ मतदारसंघामध्ये पवार गटाच्या रोहित पाटील विरुद्ध अजित घोरपडेंचा प्रचार करण्याचं सुतोवाच.
भंडारा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता, काँग्रेससह शिवसेनेचाही भंडारा विधानसभेवर दावा. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकाला काळं फासत भाजप कार्यकर्त्यांच्या आमदार चेतन तुपेंच्या विरोधात घोषणा. गोंदियामध्ये गोवारी समाजाकडून आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाला घेराव. शासन निर्णयाची होळी करत अनुसूचित जमातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करण्याची केली मागणी. 75 वर्षांपासून एससी प्रवर्गामध्ये असूनही जात प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्या अडचणीतून गेलोय, मात्र इतरांना जाऊ देणार नाही, लढा उभा करणार, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मराठा उपोषणकर्ता राजश्री उमरेंची भेट, परंतु सत्तारांची शिष्टाई निष्फळ, राजश्री उपोषणावर ठाम. पंढरपूरमध्ये महायुती आणि भाजपच्या अडचणीत वाढ, सकल धनगर समाजाचे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा या मागणीसाठी उद्यापासून बेमुदत आमरण उपोषण. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल क्युरेटिव्ह पिटिशनवरती 11 सप्टेंबरला सुनावणी. फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर ही याचिका दाखल केली होती. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं. न्यायालयाकडून अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रामध्ये 90 दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता. सोयाबीनला किमान 4,892 रुपये प्रति क्विंटल हमी भाव देणार, केंद्र सरकारची घोषणा. हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली. डेंग्यू चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड. मराठी क्षेत्रामध्ये गाजलेल्या क्षेत्रातील तारा निखळला. सतीश दराडे यांचं अल्पशा आजारानं निधन. वास्तवाची व्यथा मांडणाऱ्या दराडे यांच्या जाण्यानं मराठी साहित्य विश्वाचं मोठं नुकसान. कोल्हापुरात लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा. विद्युत झोताची किरणं थेट डोळ्यावरती पडल्यानं बुबुळाला इजा. तरुणावरती उपचार सुरू. जालन्याच्या अंबडमध्ये आदिवासी बांधवांची रॅली. भटक्या विमुक्तांसाठी अॅट्रॉसिटी सारख्या विशेष कायदा करण्यासह विविध मागण्यांसाठी रॅलीचं आयोजन. मोठ्या संख्येनं आदिवासी बांधवांचा सहभाग. जळगावच्या चोपड्यामध्ये 13 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या. संतप्त समाज बांधवांकडून मूक मोर्चाचं आयोजन. आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई करा, मोर्चेकऱ्यांची मागणी. 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदियामध्ये 15 दिवसांपासून 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद. भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. विद्युत देयकं प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद. यवतमाळचं इसापूर धरण 100% भरलं. धरणाचे 7 दरवाजे उघडले. पैनगंगा नदीपात्रामध्ये 11,800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदावरीला पूर आलेला असतानाही पर्यटकांचा जीव धोक्यामध्ये घालून पर्यटन. नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील चाहूर तांडा इथे ओढ्यावरचा पूल आठवडाभरापूर्वी वाहून गेला. पूल नसल्यानं गावामध्ये ये जा करण्यासाठी अडचण. तत्काळ पूल दुरुस्त करण्याची मागणी. मुलुंडमधील निर्मल लाईफस्टाईल सोसायटीमध्ये आढळली 9 फुटांची मगर. रॉय या संस्थेनं मगरीला पकडून पुन्हा जंगलात सोडलं, मात्र सोसायटीमध्ये मगर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वसईमध्ये खराब रस्त्यामुळे गटारामध्ये पडली कार. अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा, कार चालकाला भोवला. काश्मिरा टोल नाक्यावरची घटना. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधील गावांमध्ये महिलांनी उद्ध्वस्त केले दारू अड्डे. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारं साहित्यही नष्ट केलं. संतप्त महिलांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.